माऊ कोणी आणून ठेवलं? पलंगाच्या कडेला कोणी आणून ठेवलं? जानकी मॅम, काननताई, बरं झालं तुम्ही आलात. या खोलीमध्ये ना कोणीतरी आधी येऊन गेलं होतं. कोणीतरी म्हणजे? मला माऊच्या रडण्याचा आवाज आला आणि मी पाहिलं तेव्हा माऊला पलंगाच्या कोपऱ्यापाशी कोणीतरी आणून ठेवलं होतं. कसं शक्य आहे मॅम? मला सेंटचा सुद्धा वास आला होता. म्हणजे झालं असं की जो माणूस आत आला त्याच्या बरोबर तो वास आला असेल आणि तो माणूस गेल्यानंतर वास येणं बंद झालं असेल. आपण संशय कुणावर आणि कसा घेणार ना? काननताई, मला परत तोच वास येतोय. कोण आलं इकडे? मिसेस परशुराम. सुगंधा, तू या खोलीमध्ये मगाशी आली होतीस? मी हे काय आत्ता येते. पांडुदादांनी सरबत दिले ना तुझ्यासाठी, ते घेऊन आले होते. सुगंधा, तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणीतरी हे सेंट मारलंय का? दुसरं कोण मारेल माझ्या बाटलीतले शेण? काही माझे शाळेतले मित्र आलेत, मी त्यांच्याबरोबर फुटबॉल मॅच खेळायला चाललोय. ठीक आहे, जा तू. गण्या गण्या थांब ना. जानकी ताईला सांग ना मगापासून मी कुठं होते ते. बागेत होती. ते माई काकांनी नवीन रोपं लावलेत ना, त्यांना पाणी घालत होती. मला कोणी पाहिलं? मग मला असं म्हणायचे की जो कोणी गेला होता त्याला कोणी पाहिलं? जानकीने. आणखी कोणी? कसं शक्य आहे आंधळी ती? मी आत्ता तिचं बोलणं ऐकून आले इथे. तिला डोळ्याने दिसत नसेल, पण नाक पॉवरफुल झालंय तिचं. तुम्ही जो काही घाण परफ्यूम मारून गेला होतात ना, त्या वासाने तिने सगळं ओळखलं. तुमची ही जी परफ्यूमची बॉटल आहे ना, ती नेऊन कुठेतरी दूर फेका, नाहीतर हीच बॉटल आपल्याला जेलमध्ये पाठवेल. कारण सुगंध आत आल्यानंतर मला आधी आला होता त्याच सेंटचा वास परत आला आणि मला नाही वाटत तो माझा भास असेल. मॅडम जाऊ द्या, तुम्ही डोक्याला जास्त ताण देऊ नका. तुम्ही थोडी विश्रांती घेता का? ड्रॉप घालते. थोडा उघडा बघू डोळा. सुरसुरत आहे का? नाही, उलट पाण्यासारखं वाटतंय. पाण्यासारखं? तुम्हाला काहीच जाणवलं नाही? खरं तर याच्या आधी मी असं औषध एकदा घातलं होतं, पण ते घातल्यानंतर थोडे डोळे चुरचुरायचे. खरंच पाण्यासारखं आहे हे. औषध तुम्हीच आणलं होतात ना? हो, मी आणि गणेश गेलो होतो केमिस्ट कडे. अहिल्याला पाहिलं का कुठे? गायगायनी बाहेर गेल्या. एवढं सकाळी सकाळी कुठे गेले काय बोलली? हा, त्यांनी सांगितलं की त्या त्यांच्या वडिलांकडे गेलेत. अच्छा, काय म्हणे? ते काय माहिती नाही, पण त्या असं पण बोलल्या की त्या तिकडून तुम्हाला फोन करतील. नरसिंह भाऊजी माझ्याबद्दल काही विचारत होते का? नाही, म्हणजे दादा तुझ्याविषयी काहीच बोलला नाही माझ्याशी. जानकीची नर्स आहे ना, ती माझ्याबद्दल काही भाऊजींशी बोलली का? अहिल्या, काही झालंय का? आतमध्ये जे काही बोलणं झालंय आता ना, ते काही झालं तरी मोठ्या भाऊजींपर्यंत पोचता कामा नाही. निष्कारण वाट लागल माझी. निष्कारण? काय बोलताय तुम्ही? तुम्ही, तुमचा नवरा, तुमच्या त्या अहिल्याताई तिघं मिळून जानकी मॅमच्या जीवावर उठलंय. हे काल तुम्हीच सांगितलं ना मला. जरा हळू बोला की. जानकी मॅमच्या आयड्रॉपच्या बाटलीतून कोणीतरी आयड्रॉप ओतून टाकले आणि कुठेतरी पाणी भरून ठेवलंय. ते कुणी केलं असेल हे मला वेगळं सांगायला नको. दुसरी काही काम नाहीत वाटतं तुम्हाला आज? मी माझंच काम करते. आनंदताई, मला ते काही कळलंय ना, ते स्वतःपुरतच ठेवा. धमकी देते? नाही, विनंती करते. मग तुमच्या या विनंतीपेक्षा मला माझं काम जास्त महत्वाचं वाटतं.